नमस्कार. आस्वाद आपलेपणाच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण अत्यंत साध्या सोप्या पद्धतीमध्ये मऊ लुसलुशीत अशी साबुदाण्याची खिचडी बनवणार आहोत. तर आपली ही जी साबुदाण्याची खिचडी आहे ना, ती अगदी कमी वेळात आपल्याला बनवता येते. म्हणजे उपवास वगैरे असेल, घाई गडबड असेल, अशा वेळी आपण ही झटपट बनवून खाऊ शकतो. तिला बनवायला जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि त्याच्यासाठी आपल्याला बटाटा वगैरे उकडवून घ्यायची सुद्धा गरज लागत नाही. अगदी झटपट तयार होते आपली खिचडी बनवून आणि खायलासुद्धा खूपच छान लागते, एकदम मऊ लुसलुशीत होते. तर आपली आज ही साबुदाण्याची खिचडी कशी बनवायची ते सुद्धा झटपट ते पाहूयात. तर खिचडी बनवण्यासाठी इथे मी साबुदाणे जे आहेत आपले ते आधी भिजवून घेतले होते. चांगले असे मस्तपैकी साबुदाणे आपले फुलले गेलेले आहेत. तर आपले साबुदाणे बघा मस्तपैकी असे चांगले भिजलेले आहेत. आता आपण खिचडी आपली बाकीची तयारी करून घ्यात खिचडीसाठी. तर मी इथे प्रेस करून टाकलं, अगदी छान असे मऊ झालेत. तर खिचडीसाठी आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत. तर इथे मी अर्धी वाटी इतके शेंगदाणे घेतलेले आहेत. तर शेंगदाणे आपले जे आहेत ते चांगले भाजून घेऊयात आणि आपले शेंगदाणे मी चांगले भाजून घेतलेले आहेत. आणि आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे जाडसर असे फिरवून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि जिरं घेतलेलं आहे, ते सुद्धा आपल्या मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. इथे आता साबुदाण्यामध्ये आपण जो कोट फिरवून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. कूट जो आहे ना तो आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचा, म्हणजे आपला जो दाणा आहे ना साबुदाण्याचा तो व्यवस्थित मोकळा होतो, म्हणजे एकमेकाला चिकटत नाही. तर इथे मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे आपली मिरची आणि जिरं आहे ते सुद्धा जाडसर फिरवून घेतलेलं आहे. आणि इथे मी ना 2 बटाट्याचा कीस घेतलेला आहे. आपण ही आपली जी खिचडी आहे ना थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवत, झटपट होईल अशी. तर कीस चांगला धुवून घेतलेला आहे, पाणी घट्ट काढून घेतलं आहे. त्यानंतर इथे कढई ठेवलेली आहे, तापत त्याच्यामध्ये तूप घालायचे. खिचडी बनवताना ना तूप घालायचं, म्हणजे आपली खिचडी आहे ना ती मस्त अशी मऊ लुसलुशीत होते आणि खूप छान असा फ्लेवरसुद्धा येतो तुपाचा. तर आता तूप आपलं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला आपली जी मिरची आणि जिरं आपण कुटून घेतलेलं आहे मिक्सरला फिरवून ते घालून घ्यायचं. मिरची थोडीशी अशी जाडसर ठेवायची, म्हणजे खिचडीमध्ये खायला खूप छान लागते. चांगलं परतून घ्यायचं आणि परतून घेतल्यानंतर आपण जो बटाट्याचा कीस घेतलेला आहे आपला तो घालून घ्यायचा आहे. तर कीसमधलं पाणी पूर्णपणे मी दाबून काढलेलं आहे आणि ते चांगलंसं परतून घ्यायचं आहे मिरचीमध्ये कीस आपल्या 1 मिनिटासाठी. आणि चांगलं परतून घेतल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये आपले जे साबुदाणे आहेत ते घालून घ्यायचे आहेत. आपण बटाट्याचा कीस घेतला आहे त्यामुळे वेगळा शिजवून घ्यायची गरज लागत नाही, तो अगदी साबुदाण्यामध्ये झटपट शिजला जातो. त्यानंतर थोडीशी साखर घालून घेतलेली आहे, मीठ तर आपण आधीच घातलेलं आहे. आणि आता चांगलं परतून घ्यायचं आहे, म्हणजे कीस आणि आपला जो साबुदाणा आहे तो चांगला असं मोकळा झाला पाहिजे. आणि चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे. झाकण ठेवून आपल्याला 2 ते 3 मिनटं स्लो गॅसवरती त्याला वाफ काढून घ्यायची आहे. तर बघा इथे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे मी आता. आणि आता आपण त्याच्यावर झाकण ठेवून घेऊयात. तर झाकण ठेवून नंतर आपण एकदा खिचडी आता चेक करून बघितलेली आहे. त्याच्यानंतर पुन्हा 2 मिनटासाठी स्लो गॅसवर वाफ काढून घेतलेली आहे. तर आपण बघूया, ती बघा आपली मस्तपैकी अशी मऊ लुसलुशीत साबुदाण्याची झटपट खिचडी तयार झालेली आहे. तर तुम्ही या पद्धतीने ही खिचडी करून बघा, खूप टेस्टी लागते. तर आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि इथे मी प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. अगदी एकदम अशी मऊ लुसलुशीत, म्हणजे ज्यांना दात नाहीत ना ते सुद्धा खातील, इतकी छान अशी खिचडी आपली ही झटपट तयार होते. म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये बटाटा वगैरे शिजवून घ्यायची गरज लागत नाही, तो सुद्धा आपल्या साबुदाण्याबरोबर शिजला जातो आणि खूपच छान अशी टेस्टी खिचडी लागते. तर तुम्हाला आजची आपली ही साबुदाण्याची झटपट खिचडी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील. धन्यवाद.